राजमाता, पुण्यश्लोक, कर्मयोगिनी, धर्मरक्षिका अशा विविध नावाने ज्यांना संबोधले जाते त्या अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमधून थोडीशी माहिती जाणून घेऊया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे यांच्या घरामध्ये झाला होता. मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराय यांच्याबरोबर अहिल्या यांचा विवाह झाला. त्या काळात बालपणीच विवाह संपन्न होत असे. त्यामुळे अवघ्या 19व्या वर्षी अहिल्याबाई विधवा झाल्या. त्यावेळच्या रीतीप्रमाणे त्या सती जाण्यास निघाल्या, परंतु मल्हाररावांनी तिला सती जाण्यापासून रोखले. त्यांनी अहिल्याबाईंना समजावून सांगितले, माझा मुलगा गेला, आता तूही निघून गेलीस तर माझा सांभाळ कोण करणार? अहिल्याबाईंना हा विचार पटला आणि त्यांनी सती जाण्याचा विचार रद्द केला. उर्वरित आयुष्यात आपणास खूप कामे करता येतील ही प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. मल्हाररावांचा राज्यकारभार व्यवस्थित सुरू होता. त्यावेळी अहिल्याबाई त्यांना निर्धाराने राज्यकारभारामध्ये सहकार्य करू लागल्या. त्यामुळे राजकारणातले बारकावे त्यांना समजू लागले. मल्हाररावांनी अनेक गोष्टी अहिल्याबाईंना सांगितल्या होत्या. इसवी सन 1765 मध्ये मल्हाररावांचे निधन झाले. ते दुःख पचवून आत्मविश्वासाने अहिल्याबाई राज्यकारभार पाहू लागल्या. माळवा प्रांत संपन्न होता आणि अहिल्याबाईंचे राजकीय धोरण परिपक्व बनले होते. हे राज्य लोकांचे आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे प्रजेचे पैसे त्यांनी योग्य कामासाठी वापरण्यास सुरुवात केली. राज्यकारभारामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत होते. अशा वेळी अहिल्याबाई योग्य प्रकारे मार्ग काढत होत्या. त्यांचे न्यायदानाचे उत्तम प्रकारचे कार्य होते. त्यांनी गरीब लोकांना खूप मदत केली. पाणी हे जीवन आहे हे जाणून अनेक ठिकाणी विहिरी खोदल्या, तलाव बांधले. अनेक नद्यांवर घाट नव्हते, त्यांची पाहणी करून अहिल्याबाईंनी घाट बांधले. लोक तीर्थयात्रा करतात पण त्यांना राहायला जागा नसते, त्यांच्यासाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. माणूस हा सृजनशील प्राणी असल्यामुळे त्याचा सद्भाव वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांनी अनेक मंदिरे उभारली. भाविकांच्या सोयीसाठी अन्नदान सुरू केले. सत्ता आणि संपत्ती असताना देखील त्यांची राहणी अगदीच साधी होती. देवावर त्यांची अपार श्रद्धा होती. प्रत्येक कर्म देवाची पूजा समजून करीत होत्या. विश्वमंदिर कर्मपूजा, चराचरावर प्रेम करा हे सूत्र त्यांनी जाणून घेतले होते. त्यामुळे राज्यकारभार पाहत असताना त्या सुखी समाधानी होत्या. त्या प्रत्येक काम वेळच्या वेळी करत असत. प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्या राज्यकारभार करत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या खजिन्यामध्ये खूप संपत्ती होती. राघोबा दादाला या संपत्तीची बातमी कळाली. त्याला संपत्तीचा लोभ सुटला. त्यांनी इंदूरवर आक्रमण करण्याची तयारी केली, परंतु अहिल्याबाई करारी होत्या. त्यांनी राघोबांना कळविले, ही संपत्ती गोरगरिबांची आहे. आपण या संपत्तीचा लोभ धरणे योग्य नाही. माझा पराजय झाला तर मी एक विधवा व अबला आहे, पण तुमचा पराजय झाला तर लोक तुमची निंदा करतील. दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ धरू नका. संपत्तीचा उपयोग केवळ स्वतःसाठी करायचा नसतो, तर तो सर्वांसाठी करायचा असतो. हा ओजस्वी भाषेत पाठविलेला मजकूर वाचून राघोबांनी इंदूरवर आक्रमण करण्याचा बेत सोडून दिला. राज्यामध्ये सुव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी सर्व बाजूंनी अहिल्यादेवी प्रयत्न करीत होत्या. लुटारूंना कठोर शासन करत होत्या. कलकत्ता ते काशी असा मोठा रस्ता त्यांनी बांधला होता. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशीला अनेक भाविक येत असल्यामुळे काशी विश्वेश्वराचाही जीर्णोद्धार केला. सोरटी सोमनाथ बरोबर अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली होती. अनेक हल्ले होत होते. अशा मंदिरांचाही जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला. कोणत्याही प्रकारचा आधार नसताना त्यांनी स्वकर्तृत्वावर रामराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची कीर्ती अजरामर पसरली. तर मग मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.